आषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरपुरात लोकरी घोंगडी विक्रीची दुकानं सजली आहेत। वारीमध्ये लोकरी घोंगड्यांना मागणी असते। लोकरीपासून तयार करण्यात आलेल्या घोंगड्यांना चांगलीच मागणी असते। दिवाळीला विठुरायाला घोंगड्यांचा पोशाख सुद्धा बनवला जातो, त्यामुळे भाविक घोंगडी सुद्धा खरेदी करतात। पांढरे, काळ्या पट्ट्याच्या अशा प्रकारच्या घोंगडी बाजारामध्ये विक्रीसाठी आल्या आहेत। 500 रुपयापासून ते 2000 रुपयांपर्यंत घोंगडी विकली जात आहे। हातावर विणलेली घोंगडीची किंमत ही जास्त असते। इथल्या घोंगडे गल्लीतल्या घोंगडीची दुकानं सुद्धा चांगलीच सजली आहेत। नाव सांगून सुरुवात करा। माझं नाव अमोल कृष्णा उराडे। घोंगडी गल्ली दुकान आहे घोंगड्याचं, आणि घोंगडी ही प्रसिद्ध घोंगडी आहे। कारण का वारकरी लोकांना पूजाला अर्च्याला ज्याला घोंगडीचाच मान आहे, आणि कीर्तनाला जे महाराज मंडळी कीर्तन करतात ती कीर्तनासाठी पायाखाली जी घोंगडी असते ती त्याला मान आहे घोंगडीला, आणि अंतरा पांघरा दोन्ही उपयोगी येते। आणि आषाढी वारी थोडी आता जवळ आली आहे, 6 तारखेला एखादच आहे। थोडं जरा लोकसंख्या कमी आहे, लोक पेरण्यामुळे जरा गुंतलेत। सुरुवातीला पाऊस झाला जूनच्या आठवड्यात पहिल्या, तर त्यामुळे लोक थोडी जरा कमी आहेत, पण आता पेरण्या करून लोक येतील। पण घोंगड्याचा मान हा प्रत्येक वारकरी हा घोंगडी घेतल्याशिवाय राहत नाही। त्याच्या घरी प्रत्येक घरी एक ना एक वारकरी घरी घोंगडा आहेच। आणि विशेष म्हणजे आमच्या पंढरीच्या पांडुरंगाला की दसऱ्याला आणि दिपावलीला घोंगडे ही पांघरून त्याचा पोशाख करतात। धनगरी पेटा, धनगरी काठी, आणि विठुरायाला ती पोशाख इतका सुंदर दिसतो की कल्पनेच्या बाहेर। आणि घोंगड्या प्रकार आमच्याकडे 5-6 प्रकार आहेत। ते काळे घोंगडी आहे, पट्ट्याची घोंगडी आहे, काळी घोंगडी आहे, कसरी, त्यात लहान हलकं भारी सगळे येते त्याच्यात। ते आमच्या 10-12 लाखापर्यंत उलाढाल होते।